श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत धनु राशीचे ऑगस्ट 2026चे राशीफल. चला तर मग सुरू करूया. ऑगस्ट 2026 या महिन्यामध्ये धनु राशीच्या लोकांसाठी धनलाभाचा योग असणार आहे. पण आता धनलाभाचा योग म्हणजे लगेच जाऊन लॉटरीचे तिकीट खरेदी करू नका किंवा आकाशातून पैसे तुमच्यासाठी पडणार आहेत असा त्याचा अर्थ घेऊ नका. धनलाभ होणार म्हणजे नक्की काय होणार आहे, तर धनलाभाबरोबर एक सावधगिरीसुद्धा तुम्हाला बाळगावी लागणार आहे. ती कोणती आहे चला जाणून घेऊया. मित्रांनो, तसे तर ऑगस्ट महिना धनुराशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. अनेक बाबतीत प्रगतिकारक असणार आहे. ग्रहांच्या स्थितीवरून तरी तुमचे या महिन्यातले प्रयत्न सफल होताना दिसणार आहेत. अनेक विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करत असाल तिथे सुद्धा तुम्हाला त्याची उत्तम फळं मिळताना दिसतील. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे जर तुम्ही आधीच कुठे पैसे गुंतवले असतील तर त्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो किंवा उत्पन्न वाढीसाठी तुम्ही काही नवीन प्रयत्न काही गेल्या महिन्यांपासून करत आहात तर त्यात तुम्हाला यश मिळू शकतं. पण जर तुम्ही त्याच्या आधी काहीच केलं नाही आहे, तुमच्या डोक्यात कल्पनाही नाही काही, तर आपोआप तुमचं उत्पन्न वाढणार आहे असं नाही होणार. आणि धनलाभाबद्दल बोलूया. अचानक धनलाभाचे योग आहेत याचा अर्थ एखाद्याकडे अडकलेले पैसे वसूल होऊ शकतात किंवा जिथून पैसे येण्याची तुम्हाला अजिबात अपेक्षा नाही तिथून सुद्धा पैसे येण्याची शक्यता आहे. पण त्याबरोबर एक सावधगिरी बाळगायची आहे, ती म्हणजे खर्चावर नियंत्रण. सुरुवातीपासूनच बजेट आणि नियोजन करावं लागणार आहे. कारण या महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच महिन्याच्या शेवटी कुटुंबामध्ये किंवा प्रवासामुळे होणारा खर्च त्रासदायक ठरू शकतो. आता नोकरी करणाऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला लाभेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पदोन्नती किंवा वेतनवाढीचे योग आहेत. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा महिना नक्कीच अनुकूल आहे. हा महिना म्हणजे ऑगस्ट महिना व्यावसायिकांसाठी सांगायचं तर व्यावसायिकांसाठी ऑगस्ट महिना अत्यंत लाभदायी आहे. नवीन भागीदारी किंवा करार यशस्वी होतील. परदेशाची किंवा इतर शहरांशी संबंधित जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. आता जे विवाह इच्छुक आहेत त्यांच्या विवाह जमण्यात काही अडचणी याआधी येत होत्या त्यांच्यासाठी हा महिना शुभ वार्ता घेऊन येणार आहे. योग्य स्थळ समोर येईल किंवा विवाह ठरेल असे मजबूत योग आहेत. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ मधुर राहील. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होऊन परस्पर विश्वास वाढेल. त्याचबरोबर कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर कौटुंबिक जीवन आनंदी आणि उत्साही राहील. घरातील ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. भावंडांशी संबंध सदृढ होतील. महिन्याच्या शेवटी कुटुंबासोबत लहान किंवा धार्मिक कार्य किंवा सहलीचं आयोजन केलं जाऊ शकतं. विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालं तर उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत आरोग्याबद्दल बोलूया. आरोग्य उत्तम राहणार आहे. बदलत्या हवामानामुळे लहानसहार तक्रारी, पोटाचे विकार, सर्दी, खोकला या गोष्टी जाणवू शकतात. पण मोठा कुठलाही त्रास या महिन्यात तरी तुम्हाला होणार नाही. जास्त काम आणि मानसिक तणाव यामुळे मात्र तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यासाठी दिनचर्या व्यवस्थित करा. योग, ध्यान, व्यायाम, योग्य आहार या गोष्टींची गरज आहे. धनुराशीच्या लोकांनी ऑगस्ट महिन्यामध्ये कोणते उपाय करावे, तर ऑगस्ट महिन्यामध्ये दर गुरुवारी भगवान विष्णू किंवा दत्तात्रयांची पूजा करणे किंवा गुरुग्रहाचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा जप करणे, तो म्हणजे ओम ह्रूम बृहस्पताये नमः. हा गुरुग्रहाचा मंत्र आहे. या मंत्राचा जप करणे होत नसेल, 108 वेळा जर होत नसेल, जमत नसेल तर 21 वेळा दर गुरुवारी म्हणलं तरी या गोष्टी तुमचं मनोबल वाढवणाऱ्या ठरतील. गरजू व्यक्तींना पिवळे वस्त्र, केळी, चणा, पिवळी मिठाई या गोष्टी दान कराव्यात. त्यामुळे गुरु बलवान होतो. गुरु हा धनुराशीचा स्वामी आहे. त्याचबरोबर रोज हनुमान चालिसेचं पठण करणं सुद्धा तुमच्या अडलेल्या कामात तुम्हाला यश मिळवून देईल आणि नकारात्मकता दूर करेल. पक्ष्यांना दाना पाणी द्या. तुमच्या गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये पक्ष्यांसाठी दाना पाण्याची सोय करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीचा लाभ होईल. यातला कुठलाही एक उपाय श्रद्धा किंवा भक्तीने केला तर मानसिक शांतता लाभते. महत्त्वाची टिप अशी आहे की हे राशी भविष्य आहे ते ऑगस्ट महिन्याचे ग्रहांचे गोचर होणारे त्यावर आधारित परिणाम, पण वैयक्तिक कुंडलीमध्ये ग्रहांची दिशा स्थिती यात बदल असतो आणि त्यामुळे प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव हा वेगळा असू शकतो.
पण एक साधारण ढोबळ अंदाज की ऑगस्ट महिना आपल्यासाठी कसा असणार आहे यातून नक्कीच येतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।